स्क्रीनग्राफियामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज या आठवड्यामध्ये सन ऑफ सरदार हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे। 2012मध्ये त्याची पहिली आवृत्ती निघालेली आणि हिट प्रमाणात होता, पण सन ऑफ सरदार या चित्रपटाला आज प्रदर्शित व्हायला 13 वर्ष लागली। चित्रपटाचा खरा हिरो तर अजय देवगणच आहे, तो निर्माता देखील आहे आणि अरोरा हे दिग्दर्शक आहेत। खरं तर चित्रपटाची जी कथानक आहे ते पहिल्या चित्रपटापासून थोडंसं वेगळंच आहे बऱ्यापैकी। अजय देवगण जो आहे वीरा, त्याचं लग्न होऊन त्याची बायको लंडनला राहते आणि हा भारतात राहतो, तर त्या दरम्यान त्यांच्यामध्ये कसं रिलेशन असतं आणि तो जेव्हा त्या बायकोला आणायला तिकडे जातो परदेशामध्ये, तेव्हा नेमकं काय घडतं हे कथानक आहे। चित्रपटाचं कथानक जरी साधं असलं तरी तो चित्रपट 2 तास प्रत्येकाला होल्ड करतो, ही त्याची खासियत आहे। विनोदी चित्रपट आहे आणि ते फार रेअर असतं की विनोदी चित्रपट तुम्हाला कंटिन्यूस 2 तास विदाऊट बोर होता होल्ड करेल, पण सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट करतो। चित्रपटातील गाणी अतिशय श्रवणीय आहेत, पंजाबी टोन आहे त्याला, पण गाणी अतिशय सुंदर आहेत आणि खूप टॅपिंग आहेत, लक्षात नाही राहत पण आपल्याला बरोबर ते कॅरी फॉरवर्ड गाणी करून घेतात। कलाकारांमध्ये एक अजय देवगण सोडला आणि मृणाल ठाकूर सोडली तर सगळेच ज्युनियर कलाकार आहेत। एक विदुदारा सिंग आणि एक मुकुलदेव, स्वर्गीय मुकुलदेव, आणि त्यानंतर बाकी सगळेच ज्युनियर कलाकार जे आपण TV मालिका आणि बाकी कार्यक्रमामधून पाहिलेलं आहे। संकलन किंवा त्याचं जे पिक्चरायझेशन आहे अतिशय उत्तम दर्जाचं झालं आहे, पण एकंदरीत चित्रपटाचे एक खासियत असते ते म्हणजे एंटरटेनमेंट आणि सन ऑफ सरदार 2 हा एंटरटेनमेंट करतो। सर्वच वयोगटातील लोकांना सन ऑफ सरदार 2 हा आवडेल, पण प्रत्यक्षात जो लक्षात राहतो तो अजय देवगण, किंवा त्याने त्याची भूमिका अशी लिहून घेतली असेल, कारण दुसरं कोणी समोर तेवढं भारत असतं व्यक्तिमत्व कलाकाराचं नाही। एक रवी किशन आहे, पण प्रत्येक कलाकार जो आहे लहान मोठा, तो सगळे प्रत्येक कलाकार आपली भूमिका अतिशय उत्तमरित्या वठवून नेतात। आणि पिक्चरायझेशनच्या बाबतीत म्हणाल तर लंडन काय किंवा इंडिया काय, म्हणजे फॉरेनचं शूट असल्यामुळे तेवढी प्रोडक्शन व्हॅल्यू त्याची ठेवलेली आहे आणि सरतेशेवटी रोहित शेट्टी दाखवला आहे, जो त्याच्या आगामी चित्रपटाचा कुठला तो तुम्हाला माहितीच आहे, त्या चित्रपटाची तयारी करताना त्याचं एक वाक्य आहे, तर सन ऑफ सरदार 2 जो आहे हा क्लोज नाही होत आहे, तर सन ऑफ सरदार 3 पण आगामी येण्याची शक्यता आहे।